दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या मध्ये प्रमुख भूमिका असणारे संजय नहार माझ्यासोबत आहेत. संजयजी, कशा पद्धतीचं आयोजन आहे आणि आज तुम्ही नुकताच एक जाहीर केलेलं आहे की या स्थळाला या स्थानाला छत्रपती शिवाजी महाराज असं नाव देण्यात येणार आहे. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या दिवशी हे साहित्य संमेलन होणार आहे. आणि आमचे प्रदीप पाटील साहेब, शौर्य स्मारक प्रतिष्ठान पानिपतचे, अतुल जैन, लेशपाल या सर्व लोकांनी दिल्ली पिंजून काढलेली. डॉक्टर शैलेश पगरिया आणि पवार साहेब याचे स्वागताध्यक्ष आहेत. बरोबर. साहित्य संमेलनाच्या इतिहासातले पहिल्यांदा शरद पवार साहेब स्वागताध्यक्ष आहेत. आणि त्यांचा असा प्रयत्न आहे की राजकीय पक्ष, जात, धर्म, पंथ हे विसरून महाराष्ट्राने ते एकत्र आलं पाहिजे. त्यांनी पंतप्रधानांना निमंत्रण दिले. आज त्यांनी व्यक्तिगत विनंती आज फोन करून आज पण केली आणि मुख्यमंत्र्यांना पण केली आहे. हे देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं साहित्य रसिक येतील. त्यांची व्यवस्था कशी करायची, काय करायची, इथे नावं काय द्यायची आणि ताल कटोराचं म्हणून साहेबांनी आता व्हिजिट केली. साधारणतः किती साहित्यिक असणार आहे, किती महाराष्ट्रातून लोक येणार आहे आणि कशा पद्धतीचं आयोजन असणार आहे? आम्ही रेल्वेचा एक प्रयत्न करतोय. याच्यामध्ये साधारण आमची सुरुवातीची व्यवस्था होती 1000 लोकांची. बरोबर. पण पवार साहेब स्वागताध्यक्ष झाल्यामुळं आणि ज्या प्रकारचा उत्साह महाराष्ट्रात आहे ते पाहता आत्ताच आमच्याकडे 2000 पेक्षा जास्त लोकांची येण्याची संख्या आहे. ती वाढण्याची शक्यता आहे. पण त्यांच्या व्यवस्था किती असतील याच्यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. साधारणतः कशा पद्धतीच्या संपूर्ण तालकटोरा मैदानात कशा पद्धतीनं आयोजन असणार आहे? साधारण आता इकडं ग्रंथनगरीचं आपण इकडं करतोय. नाव काय देतं ग्रंथनगरीला? ग्रंथनगरीला नाव आपण हे देतोय ना, म्हणजे आता फायनल व्हायचं. एक जे फायनल करतोय आम्ही, तर ते आता फायनल होईल. तर ग्रंथनगरीमध्ये साधारण 100 स्टॉल राहतील. 110 स्टॉलचं आम्ही नियोजन केलेलं आहे, जे पुण्यातून प्रकाशक येतील सगळे. नंतर त्याच्या बाजूला दुसरा एक सभामंडप करतोय. तिथं परिसंवाद, बाकी काय कविकट्टा वगैरे असं होईल. अजून एक जागा आम्ही कविकट्ट्यासाठी वेगळी देतोय, कारण बरेचसे कवी पुण्याहून येत आहेत, महाराष्ट्रातून येत आहेत पूर्ण. आणि प्लस भोजन व्यवस्था करतोय समोरच्या तिकडे. आणि या तालकटोराच्या आतमध्ये इथं VIP लाऊंज वगैरे करणार आहे आम्ही सगळं. इथं आतमध्ये VIP लोकांसाठी ऍक्सेस, जे कोणी येतील महाराष्ट्रातनं पुढारी म्हणा किंवा नावाजलेले व्यक्ती, नामवंती, त्यांच्यासाठी एक वेगळा ऍक्सेस करतोय. आणि अजून एक काहीतरी थोडेफार बदल आहेत ते आता आम्ही करून फायनल करून घेऊ, जे पवार साहेबांनी सुचवलेत त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यात बदल करू. आता आम्ही बदल करणार. साधारणतः जर बघितलं इथे हे जे मुख्य सभागृह आहे तालकटोरा मैदानामध्ये, जर प्रमुख हॉल जर बघितलं, मोठा आहे, साधारणतः 1200 लोक बसू शकतात. टोटल कॅपॅसिटी 4500 पेक्षा जास्त, 4500 पेक्षा जास्त आहे. तर तिथे साधारणतः कशा पद्धतीची व्यवस्था असणार आहे? आता हे स्थानिक दिल्लीमध्ये प्रदीप पाटील यांनी त्याच्यात महत्वाचा पुढाकार घेतलेला आहे. अतुल जैन आहेत. त्यामुळे दिल्ली, बृहन महाराष्ट्रातले लोक, म्हणजे एका बाजूला रोड मराठे, दिल्लीत राहणारे लोक आणि दिल्लीच्या आजूबाजूला जवळजवळ 2 लाख मराठी कुटुंब आहेत. इथं स्पर्धा परीक्षेचं अभ्यास करणारी मुलं आहेत. तर लेशपाल जवळगे आणि त्यांची टीम त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हली काम करते. तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की दिल्ली आणि आजूबाजूच्या सर्व राज्यात येणाऱ्या लोकांची संख्या 5000 पेक्षा. प्रदीप जी, आपण सुद्धा या आयोजन समितीमध्ये आहे, कशा पद्धतीची तयारी असणार आहे? सर्वसाधारणपणे दिल्लीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील 2 लाख लोक राहतात. गलाय व्यावसायिकातील लोक राहतात आणि UPSCचे जे ॲस्पिरंट आहेत तेही राहतात. आणि या लोकांना आम्ही फोकस करतोय. याची कपॅसिटी 4500ची आहे, जसं नायर साहेबांनी सांगितलं. पण हे तालकटोरा स्टेडियम फुल होईल याची आम्हाला गॅरंटी आहे. धन्यवाद. हे होते प्रदीप पाटील आणि संजय नहार. ही सगळी समिती आहे जी साहित्य संमेलनाची आयोजक समिती आहे. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट जगदीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.
फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचं जे स्थळ आहे ते तालकटोरा मैदान आहे आणि त्या तालकटोरा मैदानाची पाहणी करण्याकरता शरद पवार आणि आयोजक समिती सदस्य इथे आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं याच इथे साहित्य संमेलन होणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हे साहित्य संमेलन होणार असून या साहित्य संमेलनाची सर्व ती तयारी कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती घेता येते आणि आता ते येथून ते पाहणी करून आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या निमित्ताने जर बघितलं तर या सगळ्या याच्यामध्ये ही जी पाहणी आहे ह्या पाहणीच्या निमित्ताने शरद पवार त्यानंतर संजय नाहार इथे आलेले आहेत आणि त्यानंतर इथे पाहणी करून कशा पद्धतीने तयारी आहे याचा देखील माहिती ते घेत आहे. कशा पद्धतीनं तयारी असणार आहे याची सर्व ती माहिती घेत आहे आणि या माहितीतून कशा पद्धतीने साहित्य संमेलन होणार याची सर्व ती माहिती घेतील अशा प्रकारचा प्रयत्न आहे. शरद पवार काय म्हणतात हे पाहूया. 98वं साहित्य संमेलन 70 वर्षांनी दिल्लीमध्ये होत आहे आणि 70 वर्षापूर्वी काकासाहेब गाडगीळ त्याचे स्वागताध्यक्ष होते, तर्कतीर्थ अध्यक्ष होते आणि पंतप्रधानांनी उद्घाटन केलं होतं. यंदाचं पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते आणि यंदाच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि हे संयुक्त मराठीच्या स्थापनेनंतरचं पहिलं मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं साहित्य संमेलन आहे आणि हे देशभरात याला लोक येणारे त्याचे स्वागताध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब हे सर्व व्यवस्था पाहायला आज तालकटोराला आले होते. इथं काय करता येईल या पूर्ण नगरीला छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव देण्याचा निर्णय झालेला आहे आणि आतले कार्यक्रम हा महामंडळाचा निर्णय असतो पण त्याचं उद्घाटन समारोप आणि त्यानिमित्तानं होणारे कार्यक्रम, कारण मराठी साहित्य संमेलन ही 146 वर्षाची परंपरा असलेली महादेव गोविंद रानडे यांनी 1878ला सुरू केलं होतं आणि आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा स्वागताध्यक्ष होत आहेत. त्यापूर्वी ते उद्घाटक होते, प्रमुख पाहुणे म्हणून प्रत्येक संमेलनाशी संबंध आहे पण स्वागताध्यक्ष म्हणून दिल्लीमध्ये पहिल्यांदा आदरणीय पवारसाहेब असणार आहेत. परंतु वेगवेगळ्या मराठी लिहिलेलं आहे त्यांनी यावं साहित्य संमेलनाला, काय त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालाय का? अशी त्यांना विनंती केली, त्यांच्या ऑफिसने आज बोललं, त्यांचं कन्फर्मेशनचे आम्ही वाढवतो पण ते येतील असा आम्हाला विश्वास आहे. बरं. पण साहेब हे दिल्लीमध्ये होते पहिल्यांदाच असं मोठा सोहळा होतो इथे, तर देशभरातील मराठी संघटना, वेगवेगळे राजकीय पक्ष, खासदार, आमदार सर्वजण सहभागी होतील का साहित्यिक याच्यामध्ये? असं की दिल्लीत यापूर्वी झाल्याचा त्याचा उल्लेख नाहार यांनी असा केला पण माझी खात्री आहे की देशाच्या राजधानीमध्ये होतं आहे आणि त्यावेळेस सवन देशाच्या कानाकोपऱ्याच्या महाराष्ट्र योजना आस्था असलेले घटक या ठिकाणी कथाखाने येतील. धन्यवाद. हे शरद पवार होते, संजय नाहार आहे इथे आणि ते इथे संपूर्ण पाहणी करून जाताना पाहायला मिळतं. समोर जर बघितलं इथे नुकतीच पाहणी करायला आले होते आणि पाहणी करून ते आता जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण तयारी आहे याचा देखील लेखाजोखा त्यांनी मांडलेला आहे आणि कशा पद्धतीनं या नगरीला छत्रपती शिवाजी महाराज असं नाव या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या या स्थळाला देण्यात आलेलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जगदीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.